आता पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9 वर। पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप। सीपीआयचे खासदार संतोष कुमारांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र। भाषणातून जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा। तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी। तर तक्रार करणाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे, शेलारांचं वक्तव्य। महिला विधेयकाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची उद्या 11 वाजता पत्रकार परिषद। मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे काही प्रमुख नेतेही राहणार उपस्थित। महिला आरक्षण विधेयकाबाबत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेला महायुती लक्ष करणार, सूत्रांची माहिती। देशभरातील लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवणार। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक नामंजूर झाल्यानंतर शिंदेंची टीका। राज्याप्रमाणे देशातही लाडक्या बहिणी विरोधकांना धडा शिकवते। महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्राचं ढोंग सुरू। पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे। संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका। तर मोदींना राष्ट्रीय आजार नाही तर राष्ट्राचे आधार आहेत। जनतेनं ठाकरेंचा पक्ष लुळापांगळा केलाय। नवनाथ बन यांचं राऊतांच्या टीकेला उत्तर। भाजपच्या 149 उमेदवारात केवळ 15 महिला, तर राज्यामध्ये 39 मंत्र्यांमध्ये केवळ 4 महिला मंत्री। महिला आरक्षण विधेयकावरून अंजली दमानी यांचं ट्विट। मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवरील टीकेला आकडेवारीनिशी उत्तर। नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली। राणांसह अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल करा। लोकांनी निवडणुकीत जिरवली तरी शुद्धीवर येत नाहीत, राणांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवारांची टीका। तर नवनीत राणांकडून वडेट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख। काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवले। नवनीत राणा यांचा पलटवार। हिरव्या सापांना ठेचण्याचं काम पंतप्रधान मोदी आणि फडणवीस करतील, राणांचं वक्तव्य। खानची पिना खानावळ तुम्हीच आता चालवली। सलमान शाहरुख तुमच्याच पक्षासोबत जास्त असतात। संजय राऊतांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। सलमान शाहरुखचे चित्रपट कशाला हवेत असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीच्या जनआक्रोश मोर्चा। 21 एप्रिलला मुंबईत भव्य मोर्चाचं आयोजन। जांभोरी मैदान ते वरळी डोम दरम्यान काढला जाणार मोर्चा। मोर्चानंतर वरळी डोममध्ये जाहीर सभेचं आयोजन। फडणवीसांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। आता वयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। घराचा डिलीट मोबाईल डाटा रिकव्हर। खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता। खरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते। खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी। खरातची 23 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। खरात सारखी नीच प्रवृत्ती राज्यात राहता कामा नये। उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर एखाद्याचा फोटो असला म्हणजे तो सोबत आहे असं होत नाही। केसरकरांसोबतच्या फोटोवर उदय सामंतांचं वक्तव्य। खरातला कुठलंही पाठबळ मिळू नये आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, शिवसेनेची भूमिका असल्याचंही वक्तव्य। संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेच्या दत्ताधाम आश्रमामध्ये पोलिसांकडून पंचनामा। झाडाझडतीत पोलिसांकडून अनेक औषधं जप्त। गडगे सध्या पोलीस कोठडीत। भोंदू राजेंद्र गडगेचा दरबार पोलिसांकडून सील। वडगाव पानमधील दत्तधाम दरबारामध्ये स्पॉट पंचनामा झाला। आरोग्य पथकानं दरबारातील औषधांचे नमुनेही ताब्यात घेतले। यवतमाळमध्ये 6 महिन्यामध्ये 34 आदिवासी मुली बेपत्ता। मानवी तस्करी होत असल्याचा भाजपचा आरोप। भाजप जिल्हा अध्यक्षांकडून चौकशीची मागणी। राळेगाव आदिवासी मुलीच्या तस्करी प्रकरणामध्ये ऑडिओ क्लिप समोर। शहरातील तरुणी आणि तिच्या मित्रांसह फोनवरच्या संभाषणातून मानवी तस्करीची मोडस ऑपरेंडी समोर। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी हा राळेगाव मधील मजहर कुरेशी असल्याचा आरोप। TV9 या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। यवतमाळमध्ये 6 महिन्यामध्ये 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा भाजपच्या आरोपांवर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांची प्रतिक्रिया। असा कोणताही प्रकार समोर आला नसल्याचं केलं वक्तव्य। बेपत्ता मुलींच्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर बुलडोझर अतिक्रमणावरती नगरपंचायतीकडून घरावरती कारवाई केल्याची माहिती। तर गुन्हेगारीचा विळखा सध्या पाहायला मिळतोय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकमध्ये एकाच वेळी 6 SIT तपास केला जातोय। भोंदू खरात, TCS धर्मांतर, शालांत आयडी सह 6 मोठ्या गुन्ह्यामध्ये राज्याकडून विशेष तपास पथकांची स्थापना। तर धर्मांतर प्रकरणी आणि केंद्रीय महिला आयोगाच्या पथकाकडून TCS कंपनीतही तपास करण्यात आला।
नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये कंपनीत भरती केलेल्यांच्या कागदपत्रांची चौकशी होणार। टीसीएस मधील उच्च पदस्थ सूत्रांची माहिती। धर्मांतर प्रकरणामध्ये कंपनीत आणखीन काही दुवे असण्याच्या शक्यतेने होणार तपास। टीसीएस कडून महाराष्ट्रात जी भरती आहे ती थांबवल्याचं वृत्त। टीसीएस कंपनीने धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार। वारंवार लोकेशन बदलून निदा खानचा तपास यंत्रणांना चकवा। नाशिकमध्ये धर्मांतराच्या आणखीन एक प्रकार समोर। संशयित आरोपी तंजीर इनामदारला 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। एका विशिष्ट धर्माच्या रिवाजातून दारू पाजून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप। अमरावतीच्या परतवाडामधील तरुणीचं लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीकडून जप्त केलेल्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर। फॉरेन्सिक लॅबने डेटा केला रिकव्हर। परतवाडा प्रकरणातील आरोपी आयांचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर। 6 दिवसातच आयांचे 4000 फॉलोअर्स वाढले। गुन्हा दाखल झाल्यानंतर आयांचे फॉलोअर्स वाढलेत। ब्लॉगर असल्याची बतावणी करून मुलींशी मैत्री करायचा। पोलीस तपासात धक्कादायक खुलासा। नाशिक अमरावती मुंबई शाळेच्या नावानं स्कूल जिहाद। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप। बाहेर शाळेचा बोर्ड लावून आतमध्ये मशीद उभी केल्याचा आरोप। अनधिकृत शाळा उभारण्यामागच्या हेतूची चौकशी व्हावी अशीही मागणी। अकोल्यामध्ये लव्ह जिहादनं पुन्हा एका तरुणीचा बळी घेतला। भाजप खासदार अनिल बोंडेंचा खळबळजनक आरोप। तरुणी जळालेल्या अवस्थेत आढळली। पीडितेचं धर्मांतर करून नाव बदलल्याचाही आरोप। कठोर कारवाईची मागणी। राजकीय टॉप 9। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर। जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार। शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा साताऱ्यातील सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापलं। शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो गायब। पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा। अजित पवार विमान अपघात प्रकरणातील कर्नाटक पोलिसांचा 0 एफआयआर आता महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग। दादांचा विमान अपघात प्रकरणामध्ये अद्याप गुन्हा दाखल नाही। तपासाची व्याप्ती वाढवणार। सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली आम्ही ती जपणारच। दादांच्या आठवणींमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरामध्ये मॉर्निंग वॉक वेळी सुनेत्रा पवारांचा नागरिकांशी संवाद। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस मैदानात। उद्यापासून 2 दिवस प्रचार करणार। बारामती सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली। रुपाली पाटील ठोंबरेंची राष्ट्रवादीकडे। विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी। विधान परिषदेवर उमेदवारी द्या। रुपाली पाटलांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातून सुरुवात। गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। बारामती राहुरीमध्ये काँग्रेस लढत नाही। बारामतीत काँग्रेसनं वंचितला पाठिंबा द्यावा। वंचितच्या उमेदवारानं कुणालाही घाबरू नये। बारामती पोटनिवडणुकीवर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया।